बबलू देशमुख या काँग्रेसच्या विचारधारेवर तयार झालेला माणूस आहे। बबलू देशमुख असा हालणारा माणूस नाही आणि जनता एका बाजूने आहे। सामान्य जनतेने निर्णय घेतला आहे की अब की बार बबलू देशमुख आमदार। नमस्कार, मी जितेंद्र रोडे। थेट उमेदवाराची भेट या अध्ययन समाचारच्या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार काँग्रेसचे उमेदवार बबलू देशमुख यांच्या सोबत आहोत। आणि काय नियोजन केलेलं आहे काय सांगा? आज 20 तारखेला निवडणूक आहे आणि 4 दिवस बाकी आहे आणि अचलपूर मतदारसंघ हा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, कारण 9 टंकी आमदार गेल्या 20 वर्षापासून त्या मतदारसंघात आहे आणि 9 टंकीच त्यांना 20 वर्ष केली। 20 वर्षाच्या आधी त्यांना जे काही लोकांच्यासाठी आंदोलन केले होते, मग ते अचलपूर जिल्हा असो, मेडिकल कॉलेज असो, मिल असो, आपले जे काही विषय सर्व जे काही होते त्यातला एकही विषय आमदार झाल्यावर आणि मंत्री झाल्यावर त्यांना केला नाही। म्हणून लोक त्यांना आणखीन म्हटलं होतं की शेतकऱ्यासाठी प्रोजेक्ट तयार करतो, शेतकऱ्याचा नेता म्हणून पुऱ्या महाराष्ट्रात फिरते, जिल्ह्यात तर फिरते, पुऱ्या महाराष्ट्रात फिरते, पण शेतकऱ्यासाठी असे एखादं भरीव काम या मतदारसंघात केलं नाही, जिल्ह्यात केलं नाही, कुठं केलं नाही। फक्त गुवाहाटीला जाणं, सुरतला जाणं, गव्हर्नमेंट बनवणं एवढेच कामं त्यानं केले आहे। लोकांना ज्या हिशोबानं त्याला निवडून दिलं होतं त्या हिशोबानं लोकांच्या जनतेच्या नजरेतून तो आता सध्या पूर्ण गेला आहे। त्या कारणानं लोकांना निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांना, सुशिक्षित बेकारांनी आणि सामान्य जनतेने, की यावेळेस याची जागा दाखवून बबलू देशमुखांना 30-40 हजारांनी निवडून आणायचं। बबलू देशमुख यांनी काँग्रेस पक्षाचीच निष्ठा कायम ठेवलेली आहे, काय सांगा? याच्या जीवनापासून, स्टुडंट फील्ड पासून, कॉलेजच्या जीवनापासून ते आजपर्यंत जन्मच माझ्या काँग्रेसमध्ये झाला आणि मरणही माझं काँग्रेसमध्येच होईल। आणि ह्या ताकदीनं आपण इथे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष म्हणून काँग्रेस उभी केली। 2014च्या मोदी लाटेतही हा जिल्हा आम्ही कायम ठेवला। इथे आमदार, खासदारही आणि तुमचे जिल्हा परिषद, जिल्हा बँक, छोट्या मोठ्या संस्था, बाजार समित्या, खरेदी विक्र्या 75% या संस्था आपल्याकडे होत्या। हा जिल्हा तेव्हाही कायम होता, आजही कायम आहे। त्या कारणानं बबलू देशमुख या काँग्रेसच्या विचारधारेवर तयार झालेला माणूस आहे। बबलू देशमुख असा हालणारा माणूस नाही। काँग्रेसला इथं ठेवणारा बबलू देशमुख कधी काँग्रेस सोडून जायचा विचारही डोक्यात येत नाही। पण आपल्याविषयी वेगवेगळ्या अफवा ह्या गारुडी हा आमदार करत राहते आणि त्याच्या पायाखालची वाळू निघून गेली। वेगवेगळ्या तऱ्हेचे मतं त्याला घ्यायचे आहे, तर अमका बीजेपीत चालला, टमका बीजेपीत चालला। अरे बीजेपीत जायचं होतं तर काही वर्षाच्या आधीच निर्णय घेतला असता, पण ते विचारधारा आणि काँग्रेसची विचारधारा याचा जमीन आसमानचा फरक आहे। आणि काँग्रेसच्या विचारधारेत मुख्यमंत्री, बाहेरचे मुख्यमंत्री, बाकी मोठे मोठे प्रचारक खूप जण या मतदारसंघात येऊन गेले आणि याचंही ह्या गारोड्याचे बरेच नौटंकी चालू आहे। पैसा याच्याजवळ भरपूर झाला आहे, पैशाचा वाटप जबरदस्त ह्या गारोड्याकडून, ह्या आमदाराकडून चालू आहे। आणि पण लोकांना निर्णय घेतला आहे की पैसे दिले तरी घेऊन घ्यायचे, पण बबलू देशमुखना ह्यावेळेस ताकदीनं निवडून आणायचं। येथे वेगवेगळ्या प्लॅनिंगनं बबलू देशमुखला पाळायचा सर्वांनी प्रयत्न सुरू आहे, पण नेते सर्व एका बाजूने आहे आणि जनता एका बाजूने आहे। सामान्य जनतेने निर्णय घेतला आहे की अब की बार बबलू देशमुख आमदार। अचलपूर विधानसभा मतदारसंघाची आता निवडणूक 4 दिवस उरलेले आहे आणि काँग्रेसचे उमेदवार बबलू देशमुख हे निष्ठावान पक्षाचे आणि निष्ठावान विचारानं मतदारसंघात काम करतात। यापूर्वीही जिल्हा परिषदच्या माध्यमातून अचलपूर असेल, चांदूरबाजार तालुका असेल, विविध विकास कामांना त्यांनी प्राधान्य दिलं आहे। म्हणूनच माझा विजय हा मतदारांच्या माध्यमातूनच होणार असल्याचा आत्मविश्वास बबलू देशमुख यांनी व्यक्त केलेला आहे।